करा स्टडीजवर. हा, तस पहिला प्रॉब्लेम जरा नंतर लिहून घ्या ऍट द एंड. आता सेकंड प्रॉब्लेमचा नुसार करा. हा, काय दिले बघा. A ray of light is traveling through rarer medium is incident at a very small angle I on the glass slab. After refraction, its velocity reduced by 0.25%. Angle of deviation विचारलाय. Angle of deviation they ask. Okay. माझा प्रॉब्लेम टोटली वे ऑप्टिक्स वर होता. आता हा रे ऑप्टिक्स वरनं सॉल्व्ह करू शकतोय. त्यामुळे काय दिलंय बघा, की लाईट इन्सिडंट झाली ग्लासवर ऍट अँगल आय. ओके, एज अ मीडियम आपण म्हणूया रेरर मीडियम रे ऑफ लाईट, व्हेरी स्मॉल अँगल म्हणून आपण सी घेतलं, वेलॉसिटी. ओके, देन इट रिफ्रॅक्टेड इन अदर मीडियम डेन्सर. आणि डेन्सरला याला V1 म्हणतो मी, V1. आय एम गोइंग टू से V1. आणि याला V2. V2 किती आहे? हा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे. आणि ही लाईन आपण एक्सटेंड केली तर या दोघांमधला अँगल डेव्हिएशनचा अँगल विचारलाय. आणि V2 किती दिलंय? हाऊ मच V2 गिवन? 25% म्हणजे 0.25 ऑफ V1. 0.25 ऑफ V1. बरोबर. तर कसं सॉल्व्ह करणार डी साठी? एस डी हाऊ मच? नॉट डी, डेल्टा. एस टोटल अँगल आय मायनस आर. आय मायनस आर. आणि ऑप्शन इन टर्म ऑफ आय आहे, म्हणजे काय करायला पाहिजे? आर फाइंड करायला पाहिजे इन टर्म ऑफ आय. बरोबर. कसं फाइंड करणार? हे जर मीडियम 2 म्हटलं आणि हे मीडियम 1 म्हटलं, मग मी जर N2 बाय N1 म्हटलं तर ते काय येणार? अँगल बरोबर इन्व्हर्स रिलेशन असतं. 1 मधला अँगल किती आहे? साइन आय. आणि दुसऱ्या मधला अँगल आहे साइन आर. बरोबर, राईट. बट इथं दिलंय काय? अँगल ऍट व्हेरी स्मॉल. अँगल व्हेरी स्मॉल असल्यानंतर मुळे साइन ऑफ स्मॉल अँगल काय असतोय? अँगल असतो. अंडरस्टूड. साइन 0 इज 0. साइन 1 म्हटलं तर ऑलमोस्ट अँगल 1 डिग्री मध्ये कन्वर्ट केलं तर. सो ज्यावेळी अँगल स्मॉल असतो त्यावेळी इट इज हाय ओनली. बट इन टर्म ऑफ वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी डायरेक्ट रिलेशन इट इज V1 बाय वेट. आय बरोबर. कळालं? झालं मग सॉल्व. इट इज, आता तुम्ही काय नेक्स्ट स्टेपला साइन ऑफ व्हेरी स्मॉल अँगल म्हणून आय बाय आर. V1 V2 किती आहे? 25%. म्हणजे 0.25 ला मी 25 बाय 100 V1 लिहितो, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन बरं पडेल. V1 गेट एक मिनिट.
वेलॉसिटी युनिव्हर्स बरोबर आहे V1. म्हणजे आय किती आलं 100/25 इंटू आर. नाही आपल्याला सॉरी काय पाहिजे होतं आर पाहिजे होतं. इट इज अ 4R. सो हाऊ मच आर I/4 बरोबर. कुणी सॉल्व केला अँगल बरोबर. इट इज I मायनस आर. R is I/4. 1 minus 4, 1/4. If cross multiply 4 minus 1, 3/4I. Understood? 3/4I. Is it clear? There's nothing but option A.